आभार मानायचे होते तुमचे. कशाबद्दल? वाद होऊ शकला असता पण तुम्ही नाही होऊ दिला म्हणून. ते मला त्यांचा शत्रू मानत असले तरी मी त्यांना आजही वडिलांच्या जागी मानतो. मला माहिती आहे चिडणं, हायपर होणं त्यांच्या तब्येतीसाठी बरोबर नाही. आणखी एक, तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही येऊ शकता घरी. आय मीन शुभ्राला भेटायला. हे म्हणजे चांगल्या वागणुकीबद्दल एखाद्या अट्टल कैद्याची शिक्षा माफ करतात ना, तसं आहे. मनापासून बोललीये खरंच. शुभ्रा मुलगी आहे तुमची आणि तिला भेटायला तुम्हाला कुणाच्याही परवानगीची गरज नाहीये. आणि तुला? ठेवू मी फोन? हे बघ, है ना, असं आहे तुझं. मुद्द्याला हात घातला की लगेच ठेव मी फोन. ओके. आणि बाबांना काळजी घ्यायला सांग. एरवी भांडणात सरनाईक साहेब असले तरी मनातून बाबाच. ठेवतो. का मला मंजिरीबद्दल जे वाटतं ते तिला न सांगणं म्हणजे तिची फसवणूक केल्यासारखं. ती मला तिचा मित्र मानते आणि मी माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की हे तिचं घटस्फोटाचं प्रकरण एकदा मार्गी लागलं ना की मग त्याला खूप वेळ लागेल का, निदान वर्षभर तरी. आणि मला मंजिरीकडून कुठलीच कमिटमेंट नको. तर मला तिच्याबद्दल जे वाटतंय ते तिला सांगायचं बस. काय काका, समोरच्या माणसाबद्दलच्या भावना लपवून नाही जगता येत मला. मग ती भावना द्वेषाची असो किंवा प्रेमाची. मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे माझं. डिफेक्ट नाही बाळा, हे बळ आहे तुझं, बळ. तुझ्या इतकीच पारदर्शी व्यक्ती मी फक्त एकच पाहिले आतापर्यंत, मंजिरी. म्हणूनच म्हणतो की तुम्हा दोघांची जोडी खूप छान दिसेल. मग मी आजच नाही, आज नको. म्हणजे आजच कशाला? परवा मंजिरीचा वाढदिवस आहे तेव्हा. परवा वाढदिवस आहे मंजिरीचा. अरे तू ये ना, संध्याकाळी ये. हवं तर तुम्ही दोघे बाहेर जा आणि मग हवं तर बोला. ठीक आहे, तसंच कर. पण मंजिरी तयार होईल बाहेर यायला? चिरंजीव, अजून बऱ्याच महत्वाच्या गोष्टींसाठी तुम्हाला मंजिरीला तयार करायचंय, तेव्हा ही नेट प्रॅक्टिस समजा. ठीक आहे, मी विचारतो. येत काका, जर मंजिरीशी माझं लग्न झालं तर लाखात एक बायको मिळेल मला. पण सासरा मात्र करोडोत एक मिळेल. येतो. ये. अरे निघालास? हो. चहा? नाही नको, मगाशीच झालं. बरं, मला तुला एक विचारायचं होतं. काय? कॉफी?
काय? कॉफी घ्यायला येशील का माझ्या बरोबर परवा? स्वप्नील, अरे मी तुझा वाढदिवस आहे परवा, कळलंय मला. हो तो तर आहेच रे, पण मागे एकदा टांग दिली होतीस त्याची परतफेड म्हणून. आपण एक काम करूया ना, तू घरीच ये, आपण मस्तपैकी. ओके. हो 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 होच, कारण आमच्या शब्दकोशामध्ये नाही हा शब्दच नाहीये, त्यामुळे. अहो बाबा, तुम्हाला माहिती तरी आहे का आम्ही कुठल्या विषयावर बोलतोय ते? नाही, पण तरी सुद्धा होच. हो ना, व्हेरी गुड. आजपासून रोज संध्याकाळच्या जेवणात तुम्हाला बिनमिठाचा वरण भात द्यायचा, यावर बोलत होतो आम्ही. तुमचं उत्तर हो आहे ना? मग होच. हे बाबा, हे काय हे तुमचं हो नाही काका, मस्करी करते. मी हिला विचारलं होतं की वाढदिवसाच्या दिवशी माझ्या बरोबर बाहेर कॉफी प्यायला येणार का. नाहीतरी घरात बसून काय करणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, घरात बसून काय करणार आहे, नाही का? त्याचं उत्तर होच. अहो पण बाबा तुम्ही. हे स्वप्नील ठरलं तर स्टॅम्प सील्ड अँड डिलिव्हर्ड. ओके, सी यू देन मंजिरी. अरे अरे पण नीट जा रे, नीट जा. बाबा हे काय आहे तुम्ही? बाबा बाबा मी बोलते तुमच्याशी. बाबा बाबा काय आहे? मी बोलते ना तुमच्याशी काहीतरी. मी ऐकतोय. तुम्हाला काय गरज होती हा सगळा आगाऊपणा करायची? तसं नाही, पण मनू, आजपासून 25 वर्षानंतरचा असा एक दिवस डोळ्यासमोर आणून बघ. माझ्या जागी तू असशील, केस पिकलेले, वय झालेलं, आणि तुझ्या समोर असेल तुझी लेक, तरुण 25-26 वर्षांची शुभ्रा. देव न करो, पण शुभ्राच्या बाबतीत असं काही घडलं की ज्यामुळे तिने स्वतःला बंद करून घेतलं जगापासून, कोंडून घेतलं स्वतःला घरात, जगणंच थांबवलं. तर त्यावेळेच्या मंजिरीला काय वाटेल? आणि तेव्हा त्या मंजिरीला जे वाटेल ते आज तिच्या बापाला का वाटू नये? पण बाबा. हे बघ बाळा, आयुष्य जगण्यासाठी आहे, त्याच्याकडे पाठ फिरून बसण्यासाठी नाही. तुझा वाढदिवस आहे परवा, असा दिवस की जो दुप्पट जोमाने जगायला हवा. तू जा स्वप्नील बरोबर बाहेर, बरं वाटेल तुला. तुझ्यापेक्षा जास्त मला. मनू प्लीज, माझ्यासाठी. ठीक आहे. हाँ ये संजय. हा सर. संजय, मी परवा नाहीये, परवासाठी काही काम ठेवू नकोस. नागपूरला जात आहे का सर घरी? वधू परीक्षा?
संजय तू हुशार आहेस, पण हुशार माणसांचा हाच प्रॉब्लेम होतो, ते जरुरीपेक्षा जास्त बोलतात कधी कधी. सॉरी सर. पण हो, परीक्षाच मी समजलो नाही सर. मी ती परीक्षा पास झालो की समजेलच तू. ऍक्च्युली सर, परवा कोणाचा तरी वाढदिवस आहे. मला आठवत नाहीये, म्हणजे मी सकाळपासून आठवायचा प्रयत्न करतोय. माझ्या ओळखीतलंच आहे कोणतरी, आठवत नाहीये. पण माझ्याही ओळखीतल्या कुणाचा तरी वाढदिवस आहे, म्हणूनच मी नाही. कोणाचा सर? संजय तू नाही ओळखत, तू तुझं काम कर, काही लागलं तर मी हात मार. ओके सर. पण सर म्हणजे परवाचा अख्खा दिवस तुम्ही नाही आहात, म्हणजे हाफ डे सुद्धा नाही? अजिबात नाही. डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड लावलाय असं समज. ओके सर. सो संजय, आता मी तुझ्या जमातीत सामील झालो, प्रेमात पडलेल्या माणसांची जमात. संजय मला कधी वाटलंच नव्हतं की या गल्लीत मी शिरेन. पण आपल्या दोघांमध्ये एक फरक आहे संजय. तू जिच्यावर प्रेम करतोस ना, तिला माहितीये की तू तिच्यावर प्रेम करतोस, आणि ती तुझ्यावर तेवढंच प्रेम करते. आपलं तसं नाही आहे. तिला काहीच माहित नाही. मी प्रेमात पडलोय पण तिला काहीच माहित नाही. तर एक काम कर, मी 1 2 3 म्हणतो. मी 3 म्हटल्याबरोबर आपण आपापल्या मनातली नावं घ्यायची. ऍट द काउंट ऑफ 3. रेडी? 1 2 साडे माडे 3 मंजिरी. संजय, मी तिच्या नवऱ्याला कमनशिबी कर्मदरिद्री समजतो. कर्मदरिद्री. मंजिरी सारखी मुलगी आयुष्यात टिकवून ठेवता नाही आली तर देवाने एक संधी द्यावी. अशी वेळ आयुष्यात कधीच येऊ देणार नाही. संजय मी परवा नाहीये, परवासाठी काही काम ठेवू नकोस. परवा कोणाचा तरी वाढदिवस आहे. मला आठवत नाहीये, म्हणजे मी सकाळपासून आठवायचा प्रयत्न करतोय. माझ्या ओळखीतलंच आहे कोणतरी, आठवत नाहीये. पण माझ्याही ओळखीतल्या कुणाचा तरी वाढदिवस आहे, म्हणूनच मी नाही. अहो तुम्ही मला माहिती आहे घरात कोणी नाहीये. बाबांना, मावशींना आणि शुभ्राला बाहेर पडताना पाहिलं आणि मगच आला. काय हवंय तुम्हाला? तू हे बघा, तुम्ही परवा वाढदिवस आहे तुझा. खरं तर वाढदिवसाला आपण त्या माणसाला काहीतरी गिफ्ट करतो, पण तुझ्या वाढदिवसासाठी मी तुझ्याकडेच एक मागणं मागायला आलोय. म्हणजे मागच्या वर्षी तुझ्या वाढदिवसाच्या आधी आपण एकमेकांशी बोलत नव्हतो. आपण नाही, तुम्ही बोलत नव्हता. कारण ते कारण आता अख्ख्या जगाला माहितीये.
मुद्दा हा आहे की तू माझ्याकडे मागणं मागितलं होतंस की एका दिवसासाठी तात्पुरतं का होईना ते सगळे क्षण मला परत द्या. आज मी तुझ्याकडे तेच मागणं मागायला आलोय. त्या एका दिवसासाठी मंजिरी प्लीज सगळी भांडणं बाजूला ठेवूया तात्पुरती. प्लीज मंजिरी प्लीज 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 मी गुडघे टेकून मागतो. अहो, हे बघा प्लीज तुम्ही हे सगळं नका करू. मला नाही जमणार आहे. प्लीज मंजिरी हे बघ मी काय म्हणतो नाहीतरी आयुष्यभर तुला माझा तिरस्कार करायचाच आहे. परवा एक दिवस ब्रेक घे ना नंतर नव्या जोमानं भांड माझ्याशी. हे बघा प्लीज हा फाजीलपणा पुरे करा आता. एकदा सांगितलं ना मी मला नाही जमणार. नाही जमणार मला. स्वतःच्या भावना दाबून खोटं खोटं वागणं तुम्हाला जमत असेल मला नाही जमत. आणि हो मागितला होता मी एक दिवस आणि तुम्ही सुद्धा उदार होऊन दिला होतात मला. स्वर्गात नेऊन ठेवलं होतं मला. पण त्या दिवसाचा शेवट कसा झाला तुम्हाला आठवतोय ना. माझ्या असंख्य चुकांपैकी ती ही एक चूक होती मंजिरी. पण तू हे का विसरतेस की त्याच रात्रीनं आपल्याला शुभ्रा दिली आहे. मी एकदा सांगितलं ना मला नाही जमणार. आणि इमोशनली सोडा पण प्रॅक्टिकली सुद्धा नाही जमणार मला. शुभ्राला आणि बाबांना एकटं सोडून मी कुठेच जाऊ शकत नाही. अर्धा दिवस नाही. 1 तास हे बघा तुम्ही देवळात तर नक्कीच असेल. तिथे येऊ दे ना मला तुझ्या बरोबर. तुम्ही हे सगळं का करताय. तू श्वास का घेतेस. हे बघा तुम्ही आधीच माझ्यासाठी मंजिरी मी तुला तुझ्या आयुष्यात एक सुखाचा क्षण जरी दिला असेल एक तरी तर प्लीज त्याची परतफेड मा प्लीज. ठीक आहे बघेन मी. थँक्स 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 थँक्स. मी निघतो कारण ड्रिल मास्तर आले तर प्रॉब्लेम होईल ना. आधीच त्यांचा फोन करून येण्याचा नियम मोडलाय मी. त्यांनी पकडलं मला इथे तर अंगठे धरून उभं करतील वर्गाबाहेर. बाय परवा. काय वहिनी तयार झाल्या. येस दिस इज ग्रेट न्यूज. दादा तू ना एक काम कर आता एक सॉलिड रोमॅन्टिक स्पॉट निवड. म्हणजे मी काय म्हणते गाडी चालवता चालवता ना तू त्यांना सरळ कोकणातच घेऊन जा आणि मग कोकणातच कुठेतरी. मंजुषा बाळा तू ऐकलं नाहीस का नीट मी काय बोललो ते. मंजिरी माझ्या बरोबर देवळात यायला तयार झाली. लॉंग ड्राईव्ह वर जाण्याची परमिशन नाही दिली सरकारनं. त्यात काय एवढं सांगायचं की गाडी चालवता चालवता मी रस्ता चुकलो आणि कोकणात गेलो. शुभ्राला सुद्धा ही आयडिया विकता यायची नाही मला. नाही ना. पण मग सुताचं टोक जर हातात आलंय तर त्यावरून स्वर्ग गाठायलाच हवा ना. राईट. आपलं नाव सार्थकी लागलं पाहिजे नाही का. ते जाऊ दे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या माझ्या बरोबर बाहेर यायचं मंजिरीसाठी गिफ्ट शॉपिंग करायला. ते तू सांगितलं नसतंस तरी मी करणार. पुढे पुढे आता पुढची मॅच एकदा पिचवर पाऊल ठेवल्यावरच खेळायची. कदाचित आम्ही ठरल्याप्रमाणे भेटू देवळात जाऊ देवाचं दर्शन घेऊ आणि मग मी तिला तिच्या बाबांच्या घरी नेऊन सोडेन. किंवा कदाचित तुम्ही दोघं भेटाल मग देवळात जाल. मग तू काहीतरी विषय काढून गाडी वेगळ्या म्हणजे जुन्या दिवसांवर फिरवशील. मग वहिनी इमोशनल होती. मग तू त्यांना कसं तरी कन्व्हिन्स करून सांगशील की मंजिरी आज आपण घरी लांबच्या रस्त्याने जाऊया का. मग ते हो नाही करत हो म्हणतील. मग तुम्ही दोघं कोकणात जाल आणि मग कोकणाबरोबर काय फिक्सेशन आहे तुझं.
तुझं आणि विहंगचं लग्न झालं ना की हनीमूनला कोकणातच पाठवतो तुम्हाला. दादा प्लीज हा. आणि असंही सध्या आपण तुझी स्वप्न रंगवतोय त्यामुळे माझं राहू दे. पण म्हणजे तुझी स्वप्न आहेत. आहे ढीक भर आहे. पण आता सांगत बसले ना तर मंजिरी वहिनींचा पुढचा वाढदिवस उजाडेल. सो उद्या सकाळी 11 वाजता डन. डन. ग्रेट.